श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सरस्वत्यै नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कज स्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम्। अविरलमदजलनिवहं भ्रमरकुलानिकसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे। या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिवे देवै सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ॐ नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नामे जय शिव राम नित्य भजति श्रीनागनाथा प्रति माहुरास्थितरेणुका भगवती भावे अनुष्ठानिति। ठेवी मस्तकी हस्त जय गुळवणी योगक्रिया साधती ते आबा गुरुमाऊली सुरधई आम्हा जना तारिती। सद्गुरुनाथ आबा माऊली की जय। कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। परम पूज्य श्री आबा माऊली की जय। मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ। सर्वप्रथम आबा माऊलींना वंदन करते, गुरुरायांना वंदन करते आणि या ठिकाणी जे सर्व उपस्थित आहे गुरुबंधू आणि गुरुभगिनी सगळ्यांना वंदन करते। श्रोता वक्ता राम समर्थ सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या सद्गुरूंना वंदन करते आणि प्रवचन रूपी सेवेला आता प्रारंभ करत आहे। बघा कसं आहे, काळ भराभर पुढे जातोय। आपल्या समोर ज्या खुर्च्या आहेत ना त्यातली एक एक व्यक्ती हळूहळू काळाच्या पडद्याआड जाते। लक्षात येत असेल आपल्याला कितीतरी मंडळी आम्ही लहानपणी बघितलेली आज काळाच्या पडद्याआड आहेत।
मला खरं तर भैयूचं खूप कौतुक वाटतं. मला वाटलं यंदा उत्सव होतो की नाही, पण फार कौतुक वाटतं. कारण की कुठला पण कार्यक्रम सुरू करणं आणि तो त्याचं सातत्य टिकवणं हे खूप महत्वाचं आहे. कार्यक्रम सुरू करायला तर सुरू करतात, पण ते बंद पडतात. पण आबा माऊलींपासून सुरू झालेली परंपरा, किती मोठे मोठे उत्सव आम्ही बघितलेले आहेत लहानपणी. म्हणजे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, काय करू आणि काय नाही असं व्हायचं. म्हणजे आणि आता आपल्याला लक्षात येतंय बघा, एक एक जण यातले व्यक्ती कमी कमी होत जात आहेत. समर्थ रामदास स्वामींची फार सुंदर एक श्लोक आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, काळ जातो क्षणाक्षणा, मूळ येईल मरणा, काही धावा धाव करी, जब तो काळ आहे दुरी. रामी रामदास म्हणे, आता सावधान होणे, आता सावधान होणे. जय जय रघुवीर समर्थ. सावधान होण्याची वेळ आलेली आहे. बघा, आजचं जे माझं प्रवचन रूपी ही जी सेवा आहे, ती माझ्या सद्गुरूंना आणि पूज्य दादांच्या चरणी मी अर्पण करते. आपल्या काही हातात नाही हो. जोपर्यंत कालपर्यंत असं वाटतं की, मला असं वाटत होतं की दादांचा फोन येईल आणि दादा बोलले की असं वाटायचं की आबा बोलले. आबांशी आपण संवाद केलाय ही अनुभूती येत होती. त्यामुळे ती जी पोकळी निर्माण झालेली ती कोणीच भरून काढू शकत नाही. मग आता आपण काय करू शकतो? आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. आपल्याला त्यांनी जो वारसा पुढे दिलेला आहे तो पुढे आपल्याला चालवायचा आहे. आपल्या सगळ्या नवीन पिढीच्या हातात आहे. त्यामुळं आधी आपण भैयूसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. सगळेजण जोरात टाळ्या हव्या. कारण आता आमच्यासाठी आबांचं प्रतिनिधित्व करणारा भैयूच आहे. आजची बघता बघता गुरुपौर्णिमा, तसं संध्याकाळी पौर्णिमा लागलेली आहे. त्यामुळे आपल्या याच्यामध्ये एक पद आहे, एक शिष्याला पूर्णत्वाकडे घेऊन जाते, शिष्याला घडवते, असं काहीतरी एक पद आहे. ती गुरुपौर्णिमा. जसा चंद्र कले कलेनी वाढत जातो आणि त्याला पौर्णिमेला पूर्णत्व प्राप्त होतं, तशी ही गुरुपौर्णिमा शिष्याला पूर्णत्व प्राप्त करून देते. तसे तुम्ही आम्ही सगळे अपूर्णच आहोत. आपल्याकडे समजा गाडी आहे तर बंगला नाही आहे, बंगला आहे तर गाडी नाही आहे, सुख आहे तर दुःख नाही आहे, आणि दुःख आहे तर सुख नाही आहे. म्हणजे मुलगा आहे तर मुलगी नाही, आणि मुलगी आहे तर मुलगा नाही. सूर आहे तर ताल नाहीये, ज्ञान आहे प्रगट करण्याचं सामर्थ्य नाहीये. म्हणजे आपण कुठे ना कुठेतरी अपूर्णच असतो आणि आपला खटाटोप चाललेला असतो की मी ते कधी पूर्ण करेल. मग ही जी गुरुपौर्णिमा आहे, ह्या गुरुपौर्णिमेचं विशेष महत्व म्हणजे महर्षी वेद व्यासांना सगळ्यात पहिले वंदन झालं पाहिजे. महर्षी वेद व्यास म्हणजे काय? एक सुंदर श्लोक आहे. असं म्हटलं जातं, व्यासाय विष्णू रूपाय, व्यासाय विष्णू रूपाय व्यास रूपाय विष्णवे. म्हणजे काय? व्यास हेच विष्णू आहेत आणि विष्णू हेच व्यास आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो, असं कसं बरं? तर आपल्याला माहित असेल की ज्या वेळेला शेषशाही शय्येवरती भगवान महाविष्णू निद्रिस्त होते, त्यावेळेला त्यांच्या निश्वासामधनं काय प्रगट झाले? वेद प्रगट झाले. मग हे वेद प्रगट झाले, वेदांचं एवढं मोठं खजिना आहे, मग ते सांभाळणारं कोणीतरी हवं ना. म्हणून ही भगवान गोपाल कृष्णानेच, म्हणजेच भगवान महाविष्णूंनीच केलेली लीला आहे. भागवतामध्ये सांगितलं जातं की भगवंताचे जे 24 अवतार आहे त्यातला एक अवतार म्हणजे महर्षी व्यास. आपल्याला माहिती आहे, आपण एक त्रिज्या घेतो आणि एक वर्तुळ काढतो. ती त्रिज्या ज्या वेळेला पूर्ण होते, व्यासाला परिघाला जाऊन मिळते, त्याला आपण व्यास म्हणतो.
म्हणजे व्यास म्हणजे काय थोडक्यात? पूर्ण होणं. म्हणून भगवंतानी काय केलं? भगवान महाविष्णूंनी आपल्या वेदांचं रक्षण करण्यासाठी व्यासांच्या रूपामध्ये तेच अवतीर्ण झाले. म्हणून काय म्हटलं जातं? व्यासाय विष्णू रूपाय व्यास रूपाय विष्णवे. असे हे महर्षी वेद व्यास, त्यांची जन्मतिथी म्हणजे गुरुपौर्णिमा, हे जे व्यासपीठ आहे, व्यासपीठ, अहो आज माझं अहोभाग्य या व्यासपीठावर बसण्याची पात्रता सद्गुरूंनी दिली आहे. म्हणजे आमच्या जन्माच्या आधीपासून आबा माऊलींच्या छत्रछायेखाली आम्ही आहोत. आज जो काही आमचा संसार आहे तो सद्गुरू आबा माऊलींमुळे आहे. नाहीतर कुठल्या कुठं जसं वादळामध्ये नाव भरकटते ना, तसं काहीच झालं असतं. डोळे मिटावं, अनेक सत्पुरुष संत महात्मे आज आहेत आपल्या संपर्कामध्ये, त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतात. पण डोळे बंद करावं आणि डोळ्यासमोर अंतरंगामध्ये मूर्ती उभी राहते, ती आबा माऊलींची. म्हणूनच आपण काय म्हणतो? माऊली म्हणतो ना, कारण की माऊली काय करते? बालकाचे अपराध पोटामध्ये घेते. बाळ किती मातीमध्ये भरलेलं असलं तरी आई त्याला अलगद वर उचलून घेते. ते फक्त आईच करू शकते. पण सद्गुरू माऊली त्याच्या पुढे जाते अजून. तुकोबाराय काय म्हणतात? लाभाविन करे प्रीती. आईला काय वाटतं? म्हातारपणाची काठी आहे, पुढे चालून माझा मुलगा मला सांभाळेल, माझी सून माझ्याकडे बघेल, माझे जावई बापू, सगळं असतं की नाही. बायकांचं कसं असतं बघा, की म्हणजे थोडंसं एक प्रकार सांगते कशी मनोवृत्ती असते. ज्या वेळेला मुलगा मुलगी असतात ना घरामध्ये, त्यावेळेला ती काय करते? मुलीचा खूप दुस्वास करते, त्या मुलाचं कौतुक करत असते. आणि ज्या वेळेला सून येते त्यावेळेला मुलगी गोड वाटायला लागते. ह्युमन टेंडन्सी बघा, तुम्ही ऑब्झर्व करा, असं बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं. मग हे का सांगतीये? तर सद्गुरू माऊली याच्या पलीकडे, आपुली माता आणि पिता तोची गुरु तत्वता, परी पैल पारी करता तोची सद्गुरु वेगळा. ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधनं पुढे नेणारी व्यक्ती कोण आहे? तर ती सद्गुरू माऊली आहे. मग आता आपलं किती भाग्य आहे, आपल्याला कडे सद्गुरू माऊली आहे. सद्गुरू माऊलींनी दिलेली साधना आहे आपल्याकडे. मला तरी वाटतं या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकांकडे आबांनी दिलेला मंत्र आहे, आबांनी दिलेली पोथी आहे, आबांनी दिलेलं सांगितलेलं जप आहे. म्हणजे मला आठवतं, मी 8वीत असताना आमच्या बैठकीच्या खोलीमध्ये आम्ही सगळे बसलेलो होतो आणि तो गुरुपौर्णिमेचा म्हणजे गुरुमंत्राचा कार्यक्रम झाला. मला कळत पण नव्हतं 8वीचं वय की काय सांगितलंय आबांनी. 2-3 मंत्र दिले होते मला, त्यातला एक गेला काळाच्या ओघामध्ये, पण 2 मंत्र जीवापाड जपले. मी तुम्हाला सांगते, मी म्हणजे नंतर जवळपास ग्रॅज्युएट होईपर्यंत आबांनी मला रामरक्ष मधला एक मंत्र दिला होता, आपदाम उपहर्तारम दातारम सर्व संपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यम. वाटायचं काय, आबांनी मला हा मंत्र दिलाय. पण आता जेव्हा पोस्ट येतात ना, या मंत्राचं महात्म्य कळतं, इतकं छान वाटतं, भारी एकदम. अरे माझ्या गुरु माऊलींनी मला किती दिवसापूर्वी मंत्र दिलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगते, ते 7 हिल ते आमचे घर पूर्ण येईपर्यंत बस स्टॉप बसमध्ये सगळीकडे मी हे जपायचे हा मंत्र वेड्यासारखा. काही कळत पण नव्हतं, पण आबांनी सांगितलंय ना, मग करायचं. मग आता आज ह्या गुरुपौर्णिमेच्या औचित्याने आपण हा कार्यक्रम हा सगळा ठेवलाय, हे प्रवचन सेवा ठेवली आहे. कशासाठी हे सगळं? तर श्रवण चातुर्मास सुरू झाला. ज्या वेळेला सद्गुरू आपल्याला अनुग्रह देतात त्यावेळेला बघा काय घडतं, कानामध्ये एक बीज मंत्र सांगितला जातो. बरोबर आहे ना? मग तो बीज मंत्र काय करतो? आतमध्ये गेला ना, कानामधनं कुठे पोहोचला? अंतःकरणामध्ये जाऊन पोहोचला. म्हणजे काय झालं? आपण म्हणतो काय ग्रह केला या बाईनी माझ्याबद्दल, है ना? मग तो ग्रह झाला तिथे, तो अनुग्रह झाला, तो मंत्र बीज मंत्र तिथे स्थिर झाला. आता काम आपलंय त्याचं वटवृक्ष करणं. मंत्र मिळाला,
मग त्या बीजामध्ये काय आहे? बीज आहे ना, बीजामधनं काय निर्माण होतं? वटवृक्ष निर्माण होतं. एवढ्या बीजामध्ये वडाचं मोठं झाड दडलेलं असतं. मग गुरूंनी आपल्याला दिलंय, त्याला वाढवायचंय. मग कसं वाढवायचं? तर गुरूंनी दिलेली साधना. अहो, आपण प्रपंच सगळेजणच करतो. मी तुम्हाला आता माझंच उदाहरण सांगते. मी आता म्हणजे इथे येईपर्यंत आता रिव्हिजन करेल करता करता 3:30 वाजले. प्रपंचातली कामच संपत नाही. स्वतःचं जेवण आहे, घरात राहिलेल्या मंडळींचं जेवण आहे, उद्या परत दुसरीकडे प्रवचनाला जायचंय, उद्या सकाळी काय खातील ही मंडळी, कपडे वाळत घातले का, बटणं बंद केले का, अरे हेच सगळं करत बसतो आपण. मग हा सगळा प्रपंच सतत करतोय आपण. आणि अजून एक त्याची दुसरी बाजू सांगते की प्रपंच तुम्ही केला नाही तरी होतो. आज मी इथे आले म्हणून तिथलं काही अडत नाही, येतंय लक्षामध्ये. पण परमार्थ हा आपल्याला करावा लागतो. बीज मंत्राला वटवृक्षामध्ये रूपांतरित करण्यासाठी त्याला पाणी घालावं लागतं, खत घालावं लागतं, तण आलं तर काढून टाकावं लागतं. आपल्याला माहित असेल तुळशीचं रोपटं, त्याला काही फळ फुल येतं का? पाहिलंय कधी? पण आपण त्या तुळशीच्या रोपट्याला मोठ्या श्रद्धेने पाणी घालतो. पण आंब्याचं झाड, त्याला श्रद्धेने पाणी घाला नाही तर नका घालू. किंवा बागायतदार कोणी ठेवला असेल गडी, त्यांनी घातलं पाणी तरी आंब्याला फळं येणार आहे, त्याला सगळा मोहर येईल, आंबे येतील, सगळं त्याचं होणार आहे. पण जर तुम्ही तुळशीला श्रद्धेने पाणी नाही घातलं, ती कोमजते हो. एखाद्या घराचं घरपण हे अंगणातल्या तुळशीवरनं ठरतं. त्या तुळशीला जसं मोठं मोठं करायचं आहे तशी ती साधना उपासना आपली पुढे गेली पाहिजे. आपल्याला ती करावी लागेल. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. आपल्याला हे करावं लागणार. मग आपल्याला काय वाटतं? उद्या करू, परवा करू. पण उद्या परवा कधी येतच नसतो. एक माणूस असतो, अगदी शेवटचा क्षण त्याचा आलेला असतो, सगळ्यांना माहिती ही गोष्ट. आणि सगळे त्याचे नातेवाईक जमलेले असतात, मुलं जमलेली असतात, आणि तो खूण करून दाखवत असतो, तिकडे बघा तिकडे बघा. तोंडातनं काहीतरी शब्द त्याच्या निघत असतात. सगळ्यांना वाटतं कुठलं काही किल्ली सांगतोय, खजिन्याचं सांगतोय का, कुठे पैसा दडवून ठेवलाय कुठल्या बँकेत सांगतोय. मग काहीतरी प्रयत्न करून तो शब्द बोलतो आणि मग त्याच्या त्या सुनेला कळतं की तो झाडू आहे ना, ते वासरू खातंय, हा मरायला टेकलेला आहे. आणि त्याचं लक्ष त्या झाडूकडे. अगं तो झाडू उचल, बोललास शेवटी तो म्हातारा, ते वासरू खाऊन टाकेल, पुन्हा उद्या नवीन झाडू आणावा लागेल, उगच खर्च होईल. अंते सामती सागती. म्हणजे भगवद्गीता आपल्याला सांगते, तुमची शेवटी जी मती होईल ना तशी तुम्हाला गती मिळणार आहे. जडभरताची कथा माहित असेल. सतत हरणाचा विचार केल्यामुळे पुढचा जन्म हरणाचा मिळाला. मग आपल्याला सुरुवात कधीतरी करावं लागेल ना. आपण म्हणू की म्हातारपणी आम्ही करू, पण देवाला ताजी टवटवीत फुलं आवडतात. आमचे एक कीर्तनातले गुरु होते, ते सांगायचे की लोक म्हणतात म्हातारपण झाल्यावर आम्ही देवाचं नाव घेऊ, मग हे दंतपंगती सगळी निघून जाते, मग तोंडातनं राम कुठे येतं? लांब 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 येत नाही. हे सगळं टाळण्यासाठी आपल्याकडे सगळे. मग आपल्याला काय करायला पाहिजे? उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. त्या उपासनेला आपल्याला दृढ चालावं लागेल. दृढ. आज केलं उद्या नाही चालायचं नाही.
कसं आहे बघा, ज्या वेळेला आपल्याला अनुग्रह होतो, बीज मंत्र मिळतो आणि तो वृक्षामध्ये रूपांतर व्हायला लागतो, तसं आपल्या जवळ असलेला अज्ञान दूर व्हायला लागतं आणि अज्ञान दूर होऊन प्रकाशाची वाट दिसायला लागते. म्हणजे ज्ञान आलं की मग आपल्याला ध्यान कसं करायचं ते समजायला लागतं. आजच्या या गुरुपौर्णिमेनिमित्त जो मी विषय निवडलेला आहे तो ज्ञानाकडून ध्यानाकडे नेणार आहे. आजचा विषय आहे मानस पूजा, माझ्या सद्गुरूंची मानस पूजा. एक सुंदर प्रसंगाने आपण सुरुवात करूया की जीवनामध्ये आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता कशी असते ती कळाली की मानस पूजा सोपी जाते. सगळ्यांना संत कबीर माहित आहे. काशी क्षेत्री लहरतारा नामक एक गाव पण आहे म्हणतात, तिथं तलाव होता, तिथं त्याचं घर होतं. आपण अरे तुरे म्हणतो, पण आपलं किती महान संत होऊन गेले. पण कसं आहे, आपल्या परंपरेमध्ये आपण देवाला अरे तुरेच करतो. माझा गोपाळ कृष्ण, माझे रामराया, माझी आबा माऊली, अरे तुरे घालतो आपण देवाला. तसे महान संत शिरोमणी संत कबीर, त्यांचे दोन प्रसंग आता आपण बघूया. साधारणपणे 700 वर्षापूर्वीचा कालखंड बघा, किती माणसं प्रेमळ असतील तेव्हाची, भाविक भक्त असतील. काय झालं, हे संत कबीर एकदा गावामधनं फिरत होते, मार्केटमधनं आजच्या भाषेमध्ये. आणि जात असताना त्यांनी काय पाहिलं की एका ठिकाणी एक बाई दळण दळत बसली होती जात्यावरती. आणि ती दळण दळतीये, कबीरांचं सहज लक्ष गेलं आणि डोक्याला हात लावून खाली बसून रडायलाच लागले जोरात. धाय मोकलून रडायला लागले. त्यांचा एक सुंदर त्या ठिकाणचा दोहा आहे, चलती चक्की देख के दिया कबीर रोए, चलती चक्की देख के दिया कबीर रोए, दुई पाटन के बीच में साबूत बचा न कोय. ती बाई दळण दळतीये आणि हे डोक्याला हात लावून रडत बसले भर रस्त्यामध्ये. तिकडनं एक संत चालले होते, त्यांचं नाव संत निपट निरंजन. आणि ते संत त्यावेळेला त्यांचा आणि कबीरांचा परिचय नव्हता बरं का, ते गुरुबंधू झाले नंतर. ते म्हणाले, अरे कबीर जी काहे को रो रहे हो और बीच सड़क में, बीच बाजार में? अरे देखो ना, वो जो औरत है वो चक्की पे आटा पीस रही है और वैसे ही हम सब जन पीस के खत्म होने वाले हैं एक दिन. त्या दोन पाट्यामध्ये जसं ते जोंधळे रगडून त्याचं पीठ होतंय, तसं तुमचं आमचं एक दिवशी पीठ होऊन जाणार, तुम्ही आम्ही संपून जाणार, म्हणून मी रडतोय. दुई पाटन के बीच में साबूत बचा नकोय, म्हणून रडतोय. तो म्हणाला, एवढंच आहे ना, ये इकडं. त्या बाईंना म्हणाल, बाई तुम्ही जरा बाजूला व्हा. ते जात्याचं वरचं बाजूला केलं, मध्ये एक लोखंडी गजासारखं असतं. देखा कबीर भाई, देखो बीच में साबुत दाणे बचे है ना. हा, मग ह्या लोखंडी दांड्याला धरून जी साबुदाणे आहे त्यांचं भरड होणार नाही. एकदम प्रकाश पडला. ज्ञान तिथेच असतं बरं का, जस पडदा बाजूला करायला लागतं. लक्षात येते गुरुची आवश्यकता. आणि संत कबीर एकदम आनंदाने उड्याच मारायला लागले. अरे हाँ, जो वो दांडे को पकड़ के बैठे हैं वो तो नहीं पीसने वाले, हाँ नहीं पीसने वाले. टाळ्या वाजवायला लागले. आणि मग त्याला बाजूला घेतलं. आपको कैसे समझ में आया है? मुझे क्यों नहीं समझ में आया? मग ते म्हणतात की माझ्या गुरूंनी सांगितलंय, माझ्या गुरूंनी मला जे ज्ञान दिलेलं आहे त्यामुळं हा अज्ञानाचा पडदा दूर झाला. मग कबीरांच्या लक्षात आलं, आपल्याला तर गुरुच नाही, गुरु हवे. सद्गुरु वीण जन्म निर्फळ, सद्गुरु वीण दुःख सकळ,
सद्गुरु विण तळमळ जाणार नाही श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तळमळ जी लागलेली आहे, जशी जलबिन मछली, तडफड 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 तडफड. मग कबीराने ठरवलं आता गुरु करायचा. मग त्या काळामध्ये रामानंद नावाचे एक महान वैष्णव संत काशीमध्ये राहत होते आणि मुखातनं अखंड रामाचा जप, श्रीराम जय राम जय जय राम. आज एका हातामध्ये माईक आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सतत राम नामाचा जप चालायचा. येता जाता उठता बसता फक्त रामनाम. त्यांना तर त्या माणसाकडनं कळलं होतं की रामानंद गुरु आपल्याला हवेत. मग ते भल्या पहाटे ब्राह्ममुहूर्त, पहाटे 3 ते साधारण सूर्य उगवेपर्यंतच्या कालखंडाला ब्राह्ममुहूर्त म्हणतात. ब्राह्ममुहूर्तावर भल्या पहाटे गंगा किनारी स्नानाला हे रामानंद जात असत. रामानंद आपल्या शिष्यांसह चालले. जप सुरू आहे. काय सुरू आहे जप? जोरात. जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. नदी जवळ आली. श्रीराम जय राम जय जय राम. त्या झाडीमध्ये संत कबीर लपून बसले होते आणि रामानंदांनी पाण्यामध्ये डुबकी मारली. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि स्नान करून रामानंद बाहेर आले. राम श्रीराम जय राम जय जय राम. आणि कबीर तिथं झाडामध्ये दडून बसलेले होते आणि कानावर शब्द पडले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. कानावर शब्द पडले आणि बास झाला, मिळाला गुरुमंत्र. कबीर खुश झाले. डोक्यावरती मुसलमानी टोपी, पेहराव बघा हा, कपाळाला छान सुंदरसा गोपी चंदनाचा टिकला, अबीर गुलाल उधळीत रंग, आणि गळ्यामध्ये कंठा. कशाचा? तुळशीचा कंठा. आणि रामनामाचा जप सुरू झाला. पाहता पाहता त्या सगळ्या काशीच्या परिसरामध्ये बातमी कळाली की कबीरांनी गुरु केला. कोणाला? रामानंदांना. आणि कबीर कोण? कोष्टी, विणकर, आणि ते सुद्धा कोण? मुसलमान. सगळीकडे बातमी पसरली आणि मग कबीरांकडे निरोप आला. रामानंद ने बुलाया आपको. कबीर खुश, गुरुनी बोलवलंय म्हटल्यावर. आणि मग हे जे संत कबीर होते रामानंदांच्या आश्रमामध्ये जाऊन पोहोचले. रामानंद काय करायचे? आपल्या सद्गुरूंची म्हणजेच आपल्या रामरायाची, रामरायांची मानस पूजा करायची. मानस पूजा करत असताना आजूबाजूला पडदे लावायचे ते, कारण त्यांचे खूप हातवारे व्हायचे. गंध वाहणं, फूल वाहणं, हार घालणं, दिवा लावणं, मंत्रोपचार काही करणं, नैवेद्य दाखवणं, सारखे हातवारे व्हायचे. म्हणून ते हातवारे कोणाला दिसू नये म्हणून रामानंदांनी पडदे लावलेले होते. आणि मनामध्ये चलबिचल सुरू झाली होती बघा. एक कोष्टी, विणकर, मुसलमान आणि माझा शिष्य, मनात तेच चालू होतं. पण मानसपूजेची वेळ झाली होती. मानसपूजेला बसले होते आणि त्यांना चाहूल लागली कोणीतरी येत आहे.
ज्या वेळेला आपलं मन एकाग्र नसतं त्यावेळेला चाहूल लागलेली कळते, चाहूल लागलेली कळते. तरी मानसपूजा सुरू होती इकडे. आणि काय झालं, एका शिष्याने पण इकडे येऊन गेलेलं तेही त्यांना कळलं. हातामध्ये तुळशी पत्र घेतलेलं होतं, ते फक्त रामरायाला व्हायचं बाकी होतं. हे कुठे चाललेलं आहे? मनातल्या मनात, बरं का, प्रत्यक्षात काहीच नाही. हातात तुळशी पत्र घेतलंय, रामरायांना अर्पण करायचंय, पण काहीच सुचेना, काहीच कळेना की काय करतो या हाताने, कुठला विधी सुरू आहे काहीच कळेना. बाहेर संत कबीर बसलेले होते. ते म्हणतायत, गुरुजी तुलसी पत्र अर्पण कीजिए, गुरुजी तुलसी पत्र अर्पण कीजिए. रामानंद चपापले, पठ्ठा तयार दिसतोय बघा. आणि त्यांनी तुळशी पत्र अर्पण केलं, ती मानसपूजा संपवली आणि बाहेर कबीरांना भेटायला आले. आणि कबीरांना म्हणतायत, कब दिया मैंने आपको गुरु मंत्र? आप काशी गंगा जी के स्नान को जाते तब आपने, आपके मुंह से मैंने सुना, मिल गया गुरु मंत्र मुझे. ते म्हणतात, अरे बाबा, याला विधी आहे, विधिवत गुरुमंत्र घ्यावा लागतो, कानामध्ये गुरु सांगतात. मग ते म्हणतात, राम नाम मोठं का विधी मोठा? संत कबीर म्हणतात, राम नाम मोठं का विधी मोठा? गुरुजी म्हणाले, राम नाम बडा. मग रामानंदांना लक्षात आलं, हा चेला चांगलाच तयारीचा आहे, आणि त्यांनी सांगितलं, खुशाल तू राम नाम घे. म्हणजे ह्या रामनामाचं मानसपूजेमधलं महत्त्व आपल्याला लक्षात येईल. गुरूंची जीवनामध्ये असलेली गरज, कबीरांना गुरूंची गरज कळाली, मार्ग सापडला, गुरु मिळाले, गुरुकडनं साधन मिळालं. मग आता जबाबदारी कोणाची? संत कबीरांची. आणि राम नाम मुखातनं सुरू झालं इतकं की कबीराचे शेले विनतो बाई कौसल्याचा राम. काय सामर्थ्य त्या नामामध्ये. संत कबीर सुद्धा मानस पूजा करत असत. मग ही जी मानस पूजा जी आहे ती कशी आहे? तर कल्पनेनीच करायची आहे. तर आता आपण काय करणार आहोत, या मानस पूजेचं महत्त्व, मानस पूजा कशी करायची, त्यांनी होणारा फायदा. कलियुगातली माणसं आहे आपण, काय फायदा काय होणार आहे, फळ काय मिळणार आहे, तर आपण त्या मार्गाला लागतो. ते आपण बघू. हे जे संत कबीर होते त्यांच्या समकालीन अजून एक संत काशी क्षेत्री होऊन गेले. कबीरांचा जन्मतिथी ज्येष्ठ पौर्णिमा मानली जाते, सद्गुरूंची आषाढ पौर्णिमा, आणि संत रोहिदास जे होऊन गेले त्यांची जन्मतिथी आहे माघ पौर्णिमा. ही जी माघ पौर्णिमा आहे आता जी येणार आहे, त्या माघ पौर्णिमेला संत रोहिदासांना जन्म घेऊन 650 वर्ष पूर्ण होणार आहे. आणि संत कबीरांचे ते समकालीन गुरुबंधू मानले जातात. तर हे जे रामानंद होते, सद्गुरू रामानंद, त्यांचे शिष्य संत रोहिदास होते. बर, मग आता हे सांगायचं कारण का, तर ह्या संत रोहिदासांची मानसपूजा फार प्रसिद्ध. संत रोहिदास काय म्हणतात माहिती का? मन ही पूजा मन ही धूप, मन ही पूजा मन ही धूप, मन ही सेवू सहज स्वरूप. रामाला म्हणताय, राम राममय पूजा कहा चढाऊ. रामाला प्रश्न विचारताय, राममय पूजा कहा चढाऊ, फल अरु फुल अनुपन पाऊ. फल अरु फुल अनुपन पाऊ, मन ही पूजा मन ही धूप, मन ही सेवू सहज स्वरूप. तर हे संत रोहिदास रामरायला म्हणताय की अरे रामा, तुला मी कुठलं फुल वाहू किंवा कुठलं फल अर्पण करू? हे जे माझं मन आहे ना, ते मनच तुला मी अर्पण करतो. आणि आपल्याकडे म्हण आहे बघा, सुमन आपण म्हणतो ना, एक परमेश्वराला काय हवंय?
2 हस्तक, 1 मस्तक आणि सुमन, बाकी त्याला काही नकोय. मग हे संत रोहिदास म्हणतात की मी माझं तुला मन अर्पण करतो भगवंता, आणि तिथेच धूप लावतो अंतःकरणामध्ये. ज्या वेळेला मी विचार करतो तुला फळ अर्पण करू का, फूल अर्पण करू का, त्या वेळेला माझ्या मनामध्ये प्रश्न पडतो की हे जे तुला अर्पण करायचंय ते आधीच कोणीतरी त्याला बघितलेलं आहे. मी ठरवतो गंगाजल तुझ्यासाठी घेऊन यावं, पाणी आंघोळ घालावी तुला. त्या गंगेमध्ये मासे आहेत, माशांनी पाणी उष्ट केलंय. काय कल्पना आहे बघा, अशीच नामदेवरायांची कल्पना आहे बरं का. मी ठरवलं तुला ते दूध आणावं, सुंदर मधुर असं दूध, पण त्या आचळाला त्या वासराने आधीच उष्ट केलंय. तुला दूध कसं अर्पण करू रे देवा. देवा तुला मी ठरवतो की ज्योती दिवा लावतो मी तुझ्यासाठी, पण माझे हे नेत्र आहेत ना त्यांनी आधीच बघितलंय त्या ज्योतीला. मी तो दिवा तुला कसा अर्पण करू. या जगामध्ये जे जे म्हणून मी तुला अर्पण करणार आहे ते आधीच कोणीतरी त्याला उष्ट केलेलं आहे. मी ते अर्पण कसं करणार. आणि जे ज्ञान मी अर्जित केलंय बघा, ते ज्ञान महर्षी वेद व्यासांनी आधीच उष्ट केलेलं आहे. महर्षी वेद व्यासांना माहित नाही असं काहीच नाही. त्यांनी जे समोर आपला ठेवलंय तेच आपण मग आज बोलतोय. मग देवा तुला मी अर्पण तरी काय करू. त्यांची एक फार सुंदर म्हण आहे, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे ती, मन चंगा तो कठवती में गंगा. हे संत रोहिदासांची म्हण आहे, मन चंगा तो कठवती में गंगा. मग हे मन चंगा करायचं कसं. हे होते चर्मकार, ते कातड कमवणं म्हणतात. मग ते काढायचं, ते जनावर काम बघा काय आपल्याला त्या गल्लीतनं गेलं तरी आपल्याला सहन होणार नाही तो वास. आणि पुन्हा ते कातड काढलं ना तर लाकडी परात असते मोठी, त्याला कठवती म्हणतात. त्याच्यात पाणी घालून त्याच्यात ते कातड ठेवलं जातं तयार होण्यासाठी. त्याच्या चपला बूट वगैरे करायचे ना आपल्याला. मग संत रोहिदास येता जाता उठता बसता देता घेता सतत रामनाम करायचे. आणि ते काय म्हणतात, मन चंगा तो कटवती में गंगा. म्हणजे ते चामडं पडलेलं आहे ना तिथं भिजत, तिथे सुद्धा गंगा अवतरू शकते, अवतरते भक्तासाठी. आता आपल्याला लक्षात येत असेल की जगन्नाथपुरीचा उत्सव झाला, भगवंत त्या गुंडीच्या मंदिराकडे निघतात, भक्ताला भेटायला निघतात. सावतामाळी कधी गेले होते. भगवंत त्यांच्या दारामध्ये जातात. आपला भगवंत स्वतः घरी येतो. संत रोहिदास त्याच पातळीचे संत होते. मग हे काय म्हणतात, मन कठवती तो मन चंगा तो कठवती में गंगा. लक्ष आहे बघा सगळ्यांचं. आणि यांचा एक फार सुंदर अभंग आहे मानस पूजेवरचा, तो सगळ्यांना आपल्याला माहित असणार आहे. फार अजरामर रचना आहे. आणि ती रचना जी आहे ना अनुप जलोटांनी अजून अजरामर करून टाकलेली आहे. प्रभुजी तुम चंदन हम पाने, जाकी अंग अंग बास समान. लक्षात घ्या, प्रभुजी तुम्ही सद्गुरू, तुम्ही काय आहात, चंदन आहात. आणि सहानेवरती जे पाणी ठेवलंय ते पाणी मी आहे. ज्या वेळेला चंदन घासलं जाईल ते पाणी त्याच्यामध्ये एकरूप होऊन जाईल. आणि पाणी कुठलं आणि चंदन कुठलं. प्रभुजी तुम चंदन हम पाणी. आणि मग काय असं म्हटलं जातं, सगळ्यांना संपायचंच आहे पण असं झिजून संपव, सगळ्यांचं जीवन सुगंधित करून टाकावं. मग प्रभुजी तुम चंदन हम पाणी. बघा कल्पना करून बघा. बघा मानस पूजा म्हणजे काय आहे, शेवटी कल्पनेचं विश्व आहे. बघा आता समजा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलं, हा रुमाल आहे, आणि सांगितलं मराठीमध्ये आपल्याला प्रश्न असायचा शाळेमध्ये, कल्पना विस्तार करा. रुमाल, हा रुमाल वैशाली धनंजय खोले यांचा आहे. रुमाल पिवळ्या रंगाचा आहे. रुमाल तिला मागे कोणीतरी दिला होता
किती ओळी तयार झाल्या. मग हा कल्पना विस्तार आपल्याला चांगला जमला पाहिजे ना. हा जो रुमाल दिसतोय ना तो दैवी आहे बरं. परमपूज्य आबा माऊलींनी तिला एकदा ओटी भरून ओटीत घातलेला होता. काय सुंदर झालं ना. तीच करायचंय मानस पूजेमध्ये. प्रभूजी तुम चंदन हम पाणी. पुढे काय म्हणतात, प्रभूजी तुम घन बन हम मोरा. आकाशामध्ये सुंदर ढग दिसले की मोर थुई थुई नाचायला लागतो. सद्गुरू तुम्ही दिसले की बास त्या मोरासारखं मला मस्त नृत्य करू द्या. आणि चितवन चांद चकोरा, त्या चंद्राला पूर्ण पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राला बघितल्यानंतर चकोराला जो आनंद होतो. तुम्ही एक एक लक्ष द्या. देहाची शुद्धी, डोळ्यांची शुद्धी, एक एक शुद्धी सांगताय त्याच्यामध्ये. मन चंगा तो कठवती मे गंगासाठी. हे या अभंगातनं आपल्या लक्षात येत आहे बघा. पुढे काय म्हणतात, प्रभूजी तुम दीपक हम बाती. तो जो दीपक आहे ना ते तुम्ही आहात आणि त्यातली ज्योत. तुमच्या नावामध्ये ती ज्योत अशीच अखंड जळू दे. आणि माझ्या जीवनातला अज्ञान रूपी जो काही प्रकाश आहे, अज्ञान आहे, तो प्रकाश तुमचा ज्ञानरूपी प्रकाश सूर्य त्या ठिकाणी मिळून माझं जीवन परिपूर्ण होऊ दे. पुढे काय म्हणतात, प्रभूजी तुम मोती हम धागा. काय सुंदर कल्पना आहे. अहो ते मोती पिरवण्यासाठी, मोती ओवण्यासाठी दोरा किती तुच्छ. आपण त्या दोऱ्याला काही महत्वच देत नाही. आता सुद्धा बघा आपण हार बांधताना त्याला कापलं कात्रीने, चटका दिला, काही त्याचं महत्वच नाही. महत्व कशाला, त्या फुलाला. प्रभूजी तुम मोती हम धागा. पण तो जो धागा आहे ना तो काय करतो, मला सतत तुमच्या जवळ ठेवतो. काय उपमा दिली. जैसे सोनही मिलत सुहागा. काय म्हणतात पुढे, जैसे सोनही मिलत सुहागा. आपण म्हणतो दुग्ध शर्करा योग, मणी कांचन योग. मग ह्या मोती पिरवण्यासाठी मी धागा आहे म्हणजे काय आहे, तर काय म्हणतायत संत रोहिदास, जैसे सोनही सुहागा. आपण म्हणतो सोने पे सुहागा. अहो सुहागा म्हणजे काय, टाकणखार. जो सोन्याचे डाग देत असताना, शुद्धी करताना त्याच्यासाठी तो त्याच्यावर पावडर ती टाकली जाते, टाकणखार. आणि त्यांनी काय होतं, सोनं अजून लखलखीत आणि शुद्ध होतं. मग ते बघा काय म्हणतायत, मी अशुद्ध आहे आणि टाकणखार माझ्या सद्गुरूंनी टाकला, मी अजून शुद्ध होऊन जाईल. प्रभूजी तुम मोती मैं धागा. आणि पुढे शेवटच्या ओळीत काय म्हणताय, प्रभूजी तुम स्वामी हम दासा. जैसे भक्ती करे रईदासा. मी तुमचा कोण आहे, दास आहे. जोपर्यंत आपण स्वतःला दास समजून घेत नाही तोपर्यंत पुढे जाताच येत नाही. येते लक्षात, दास कुठे असतो, मंदिराच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर. उंबरठ्याच्या आतमध्ये कोण आहे, सद्गुरू आहेत, माझी माऊली बसलेली आहे. आणि तो उंबरठा पार करून मला आतमध्ये जायचंय. मग काही हवं नको कोणाला आवाज देतात, हनुमंता ये रे बाबा. रामरायाचं कामच होत नव्हतं हनुमंताशिवाय. मग असं दास आपल्याला होता आलं तर बघा, दास होण्यामधलं पण काय आहे, त्या ठिकाणी समर्पण भाव आहे, शरणागत भाव आहे. ज्या वेळेला मी दास होईल त्या वेळेला ती मानस पूजा उच्च कोटीची होईल. मग मी ज्या वेळेला दास होईल त्या वेळेला काय घडेल हो नेमकं, गुरु म्हणतील, अरे ऐकलं का, जरा पाणी घेऊन येतोस का. पटकन श्रीखंड्या आठवा, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरातला श्रीखंड्या, पाणी आण. अहो 12 वर्ष आवडीनं कावडीनं पाणी भरलं, दास झाले ना. इतका भगवंत कृपाळू प्रेमळ आहे ना, तो काय करतो, तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार होतो. फक्त एक पाऊल पुढे तुम्ही यायला हवं.
तो आपल्या भक्तापासून कधी विभक्तच होत नाही. मग तुम्ही दास झाला, यांनी सांगितलं अरे दिव्यामध्ये तेल घाल, वात शांत होतीये, आणि त्यांनी तेल घातलं. काय होतं? सद्गुरूंना आनंद होता ना, आज्ञा पालन. आता आपलंच बघा, आपण आपल्या मुलांना सांगतो की बाजारामधनं जाऊन जरा भाजी घेऊन ये, मला शक्य नाही, आणि मुलगा गेला, छान भाजी घेऊन आला की वा, ऐकतो हा मुलगा, काय आनंद झाला ना आपल्याला. तसं सद्गुरूंनी आपल्याला काही सांगावं आणि आपण ते पूर्ण करावं, त्यांना किती आनंद होईल. त्याच्यासाठी हा मानस पूजेचा खटाटोप आहे. म्हणून ते काय म्हणतात, प्रभूजी तुम स्वामी हम दासा. प्रभूजींचा दास होता आलं तर ती मन चंगा तो कटोतीने गंगा होता येईल. मग आता ह्याच कालखंडामधले अजून एक स्त्री संत. आपला भारत देश इतका महान आहे, इतकी मोठी संतांची भूमी आहे की श्रीधर स्वामी म्हणतात की 33 कोटी देवी देवतांमध्ये तुम्ही बंदिस्त करूच नका. आमच्या इथं पावला पावलावरती संत आहेत, पावला पावलावर संत आहेत. तसंच त्या 650-700 वर्षापूर्वी घडले एक स्त्री संत होऊन गेली. ती संत म्हणजे संत मीराबाई. संत मीराबाई ज्या होत्या त्या याच कालखंडामधल्या. आता ही 3 संत मंडळी मी जी निवडली आहे, तुम्हाला लक्षात येत असेल, गुरूंची आवश्यकता, गुरुमंत्र मिळणं, उपासना सुरू करणं, उपासनेला दृढ चालणं, स्वतःला दास समजणं. आणि मग काय होतं, आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागेल. मग गुरु काय सांगतात की आता तू काय कर, तू सुरू कर, तू दे गुरुमंत्र. आता गुरु कृपा आशीर्वाद वरद असतं त्या व्यक्तीवर ठेवतात. मग काय झालं, ह्या संत मीराबाई ज्या होत्या त्यांच्याकडे गोपाळ कृष्णाची मूर्ती होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मेरे गिरधर गोपाल, त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच नाही माझ्या जीवनामध्ये. आणि ह्या मीराबाईंची, संत मीराबाईंची भेट झाली संत रोहिदासांसोबत. काशीमध्ये भेट झाली आणि भेट झाल्याबरोबर हातामधली ती कृष्णाची मूर्ती बघितली आणि संत रोहिदासांनी त्यांना सांगितलं, अरे तू फक्त या कृष्णाच्या मूर्तीमध्येच भगवान गोपाल कृष्णांना बघतीये, तो तर बघ इथे, तो बघ इथे, तो तिथे. कणाकणामध्ये असलेला गोपाल कृष्ण त्या दिवशी संत रोहिदासांनी संत मीराबाईंना दाखवला. भूजल तेज समीरख रवी शशी काष्टादिकी असे भरला, स्थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुले उरला रामा. जळी स्थळी काष्टी पाशानी व्याप्त गोपाल कृष्ण संत रोहिदासांनी त्या दिवशी संत मीराबाईंना दाखवला. आणि मीराबाई काय म्हणायला लागल्या, गुरु मिलिया रैदासजी दिनी ज्ञान की गुटकी. आपण लहान मुलांना ते गुटी उगाळून देतो की नाही, ज्ञान की गुटकी. संत रैदास माझ्या जीवनामध्ये गुरु म्हणून आले आणि मला ज्ञानाची गुटिका मिळाली. त्या बाळाला आपण गुटी का पाजतो, गुटी देऊन बाळ कसं होतं, दष्टपुष्ट, आणि ज्या काही आजारपण येणार आहे ते त्याला तोंड देण्यासाठी बाळ मजबूत व्हावं आतून बाहेरून, म्हणून आपण गुटी पाजतो. ही ज्ञानाची गुटी दिली आणि चराचरामध्ये व्याप्त असलेला गोपाल कृष्ण संत रैदासांनी मला दाखवला, जो मी फक्त माझ्या मूर्तीमध्येच बघत होते. सगुणाकडनं निर्गुणाकडे सद्गुरू घेऊन जातात, स्थूलाकडून सूक्ष्माकडे सद्गुरू घेऊन जातात, द्वैतातून अद्वैताकडे सद्गुरू तुम्हाला घेऊन जातात. मीराबाईला एकदम डोळे उघडल्यासारखं झालं. अरे बापरे, मी तर कृष्ण एवढ्याच मूर्तीमध्ये बघत होते, तो तर सगळीकडे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो आता नरसिंहा पिक्चर येऊन गेला बघा, ॲनिमेटेड मूवी बघितली आहे बऱ्याच जणांनी आपल्यापैकी. त्यामध्ये ज्या वेळेला भक्त प्रल्हादाला सगळीकडे कृष्ण दिसायला लागतो बघा, ते चित्र आठवा.
म्हणजे तो कोणाला काही इजाच करू शकणार नाही. इथे कृष्ण तिथे विष्णू, म्हणजे सगळीकडे त्याला अवघड जय वैष्णवमय दिसायला लागतं. तशी अवस्था झाली. आणि मग त्या वेळेला संत मीराबाईंच्या मुखामधनं काय पद निघालं, ते पण अजरामर पद आहे. लता मंगेशकरांनी गायलेलं आहे, फार सुंदर पद आहे. काय म्हणतात त्या, पायो जी मैंने राम रतन धन पायो. जी इतके दिवस कृष्ण कृष्ण करणारी होती, ती मीराबाई काय म्हणते, पायो जी मैंने राम रतन धन पायो, वस्तू अमोलिक दी मेरे सतगुरु. एक एक शब्द बघा काय तोला मोलाचा आहे. वस्तू अमोलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. पुढे त्या म्हणतात, असं धन आहे की ते कोणी चोरून नेऊ शकत नाही. असं धन आहे की दिल्याने वाढतं. आणि हे सद्गुरू माझ्या जीवनात आल्यामुळे मला एक अशी जहाज मिळाले, अशी बोट मिळाली की ज्यामध्ये मी बसून हा भवसागर पैल पार करू शकेन. माझ्या जीवनाची जी नैया भरकटलेली होती तिला मार्ग सापडला. पायो जी मैंने राम रतन धन पायो. इतके दिवस विचार करायचे की एवढं कृष्णाचं नाव घेणारी ही मीराबाई अचानक पायो जी मैंने राम रतन धन पायो का म्हणते, त्याचं उत्तर आपल्याला संत रोहिदासांच्या चरित्रामध्ये सापडतं. म्हणजे चित्तोडगडला जर आपण गेला कधी, तर तिथे तिचं मंदिर, कृष्णाचं मंदिर आहे, आणि तिथे आपल्याला संत रोहिदासांची छत्री बघायला मिळते. तिथं त्यांचे पदचिन्ह उमटलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की रामानंद त्यांची पात्रता, त्यानंतर त्यांनी संत रोहिदास, संत कबीर यासारखे शिष्य निर्माण केले, आणि पुढे संत मीराबाई. म्हणजे ही जी मानस पूजा आहे भक्ताला कशी कशी घडवत जाते. मानस पूजेच्या मार्फत आपण सद्गुरूंना प्रत्यक्ष भेटू शकतो. आता आपल्याला लक्षात आलं असेल की गुरु आल्यानंतर एकच गोष्ट आहे, तिला बघण्याची आपली दृष्टी बदलते. मग आता आपण ती मानस पूजा कशी करायची. मानस पूजा यामध्ये मन म्हणजे काय, मन तर कळलं पाहिजे ना आपल्याला. मन म्हणजे काय ते आपण आता बघ. आपल्याकडे एक संत कवी होऊन गेल्या, त्या संत बहिणाबाई चौधरी आणि संत बहिणाबाई ह्या वेगळ्या आहेत. तर ज्या कवी बहिणाबाई आहेत त्या काय म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिरू येतय पिकावर. आता आपल्याला मन समजून घ्यायचंय बघा. मन काय करतं, तर पुन्हा पुन्हा प्रपंच, पुन्हा पुन्हा ते षडविकार, पुन्हा पुन्हा राग लोभ द्वेष मत्सर यामध्ये आपण पुन्हा पुन्हा अडकतो. आणि आपल्याला आपला जन्म कशासाठी झालाय, आपण कशासाठी आलेलो आहोत, आपलं कार्य काय आहे, जे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे त्याचा विसर पडतो. उपासनेची धार कमी होते. खर तर उपासनेला साधनेमध्ये कन्वर्ट कधी होते, उपासना ज्या वेळेला सद्गुरू कृपा आशीर्वाद मिळतो. तेच नाव होतं कृष्णाचं. मीरा घेती मेरे गिरधर गोपालच म्हणते ती पुढे. पण त्या नावाला सामर्थ्य कोणामुळे आलं, त्या सद्गुरूंमुळे आलं. आपण काय करतो, मनाने हे पोथी वाच, ते कर, हे स्तोत्र घे, ते स्तोत्र घे. संत मंडळी सांगतात तो नुसता तुमचा थकवा आणेल तुम्हाला ते. पण सद्गुरूंनी सांगितलं असेल हे कर, त्याला नक्की हमखास यश मिळणार. कारण त्या स्तोत्राचं असलेलं वैयक्तिक सामर्थ्य आणि सद्गुरूंचं सामर्थ्य दोन्ही मिळून ते स्तोत्र तुमच्याकडे आलेलं असतं. आणि विष्णू सहस्रनामामध्ये स्तोत्र स्तव्य हे काय आहे, ही विष्णूची नावं आहेत. स्तोता त्याला म्हटलेलं आहे. मग हे जे मन ओढाळ आहे
कविवर्य मोरोपंत आपल्या एका आर्येमध्ये ह्या मनाची फार सुंदर व्याख्या देतात. ती आर्या इतकी सुंदर आहे. मन हे ओढाळ गुरु, बघा काय म्हणतायत, मन हे ओढाळ गुरु परधन परकामिनीकडे धावे, यास्तव विवेक पाशी कंठी वैराग्य काष्ट बांधावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमपूज्य आबा माऊली की जय. मन हे ओढाळ गुरु, गुरु म्हणजे गुरु गुरु करणार ते जनावर, वासरू. येतंय लक्षामध्ये? म्हैस, गाय, घोडा. मन हे ओढाळ गुरु. बघा उपमा काय दिली आहे कविवर्य मोरोपंतांनी. आणि मग हे काय करतं, आपल्या शेतात तर चरतच, बाजूला हिरवा चारा दिसला की चाललं, ती तिथलं झालं की पुढे. त्याला किती ओढून आणलं, मन हे ओढाळ गुरु. तसं आपलं मन नाही नाही बाई, आता आता गुरुपौर्णिमा आहे, मी जप करणार आहे, मी पारायण करणार आहे सगळं. आणि नंतर 2-3 दिवसांनी मन हे ओढाळ गुरु. चांगला पिक्चर लागलाय, साड्यांचे सेल लागलाय, आत्ताच घेऊन ठेवूयात, गौरी गणपती येतील. सुरू झाला प्रपंच. अनेसा पुण्याला चाललेलो आहे, तुळशीबाग अमकं डमकं फिरून येऊ, पुन्हा पुढच्या वर्षीच येणं होईल. मन हे ओढाळ गुरु. सतत 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 प्रपंच, तेच करतं मन. त्याला स्थिरताच नाही. हे करू का ते करू म्हणजे मन. नाही नाही, ही साडी नेसू का ती साडी नेसू, हा शर्ट घालू का तो शर्ट घालू, केस पांढरे ठेवू का कलप लावू, मन. सतत हे करू का ते करू, तुम्हाला स्थिर बसूच देणार नाही ते मन. मन हे ओढाळ गुरु परधन परकामिनीकडे धावे. आपल्याकडे किती असू दे पण दुसऱ्याच जास्त. माझी 500 रुपयाची साडी 1000ची बघितली की डोकं संपलं. माझी गाडी ऑटोमॅटिक नाही, त्यांची ऑटोमॅटिक आहे, झालं, गेले तिथे आपण. मन हे ओढाळ गुरु. मग यासाठी काय करायचं, सद्गुरू काय सांगतात, मन हे असंच आहे, हे असंच धावत राहणार आहे. मग त्यासाठी तू काय कर, जसं तो शेतकरी काय करतो, एक लाकडाचा ओंडका त्या म्हशीच्या गळ्यात घालतो, ती म्हैस बिचारी धावत सुटते, ते लाकूड लागतं तिच्या पायाला, तिथेच थांबते, जात नाही पुढे. मन हे ओढाळ गुरु परधन परकामिनीकडे धावे, यास्तव विवेक पाशी कंठी वैराग्य काष्ट बांधावे. मग सद्गुरू काय सांगतात, यासाठी ते मन धावणार आहे, त्याला कंट्रोल करण्यासाठी तू काय कर, विवेक आणि वैराग्य नावाचं काष्ट कंठामध्ये घाल. मग ज्या वेळेला ते कंठामध्ये घालशील त्या वेळेला नाही, मला इथेच बसायचं आहे. तो विवेक, तो कुठे येतो विवेक, तो येतो बुद्धीमध्ये. सारासार विवेक. आपल्याला परमेश्वरांनी हे जे शरीर दिलेलं आहे, ते तसं शरीर आपलं 24 तत्वांनी बनलेलं आहे. काय काय ते 24 तत्व, पंचमहाभूत. हा जो सगळा स्थूल शरीर आपल्याला दिसतंय ना, पंचमहाभूत. त्यानंतर काय आहे, अंतःकरण चतुष्ट आहे. तर हे जे अंतःकरण आपण म्हणतो ना, अगदी अंतःकरणापासून सांगते मी तुला, मग हे अंतःकरण आहे काय, कुठे राहतं, तर त्या अंतःकरण राहतं आपल्या हृदयात. आपण म्हणतो ना अगदी मनापासून केलंय बरं हे. मग हे जे अंतःकरण आहे, 5 पंचमहाभूत मी सांगितली तुम्हाला, त्यानंतर हे अंतःकरण चतुष्ट आहे, म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या 4 गोष्टींनी मिळून अंतःकरण चतुष्टय तयार होतं. नंतर काय आहे, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, हे सगळं मिळून होतात 24 तत्व. त्याच्यानी हे आपलं बाहेर दिसणारं शरीर आणि सूक्ष्म शरीर त्या अंतःकरण चतुष्टयाने तयार होतं. ज्या वेळेला मनुष्य देह ठेवतो, हा स्थूल देह संपून जातो, पंचमहाभूतांमध्ये विलीन होतो. मग जो सूक्ष्म देह आहे तो मन, बुद्धी, अहंकार, चित्त घेऊन पुढच्या प्रवासाला जातो.
मग हे मन ओढाळ आपल्याला स्थिर करणं किती गरजेचं आहे, त्याच्यावर तर आपला पुढचा जन्म अवलंबून आहे. मग मन हे करू का ते करू करतं, आणि चित्त काय करतं, तर चित्तामध्ये आपल्या जुन्या आठवणी साठवलेल्या असतात. चित्त म्हणजे हार्ड डिस्क, सगळा साठा. आणि मन म्हणजे काय, त्या समुद्रावरती येणाऱ्या लाटा. आणि चित्त म्हणजे काय, समुद्राचा तळ, शांत स्थिर. आणि बुद्धी तिथे काय पाहिजे आपल्याला, विवेक. नाही, आता मला ही उपासना करायलाच हवी. प्रेयस आणि श्रेयसाची निवड ती बुद्धी करते. आणि नंतर येतो तो अहंकार, तो सगळ्यात घातक. मी करता म्हणसी तेने दुःखी कष्टी होसी, राम करता म्हणसी पावसी यश कीर्ती प्रताप. सारखं मी. मग त्या मीला जोडलं काय जातं, तर सत्व रज तम गुण. जितका सात्विक गुण जास्त तितकं हे वैराग्य, विवेक, जागृत. लक्षात घ्या, हे सगळं कसं अवलंबून आहे एकमेकांवर. मग जितकं आपण तामसिक वृत्तींकडे जाऊ तितकं इकडे कमी पडू. हे असं ठिकाण आहे की जे तुम्हाला देव देऊ शकत नाही, ते सद्गुरू माऊली देतात. प्रारब्धात नसलेल्या गोष्टी सुद्धा सद्गुरू देऊ शकतात. आपण तेच मागत बसतो. मग काय होतं, जे द्यायचंय ना, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं सोडवणारं द्यायचंय, तिथं ते कमी होतं ना. मग आपलं इकडं इतकं मागून ठेवलं तुम्ही. मग हे जे अंतःकरण चतुष्टय आहे, त्यातलं जे हे मन आहे, त्याला आपल्याला स्थिर करायचं या मानस पूजेच्या माध्यमातून. मग ही जी मानस पूजा आहे, त्यातनं आपल्याला ह्या मनाला स्थिर करायचं. मग कसं करायचं, तर कसं आहे बघा, आता हे जे मन आहे ना, ते सारखं धावतंय. कसं धावतं, तर ते आपले 5 ज्ञानेंद्रिय. कन्सेप्ट थोडीशी अवघड आहे, बऱ्याच जणांना माहीत पण असेल. 5 ज्ञानेंद्रिय. आता बघा, थोड्या वेळाने इथं सगळं जेवण मांडलं जाईल, वास येतील तुम्हाला. आपल्याला नाक दिलंय ना, वास आला. मग ती वास येणार हे कळलं, कोणाला कळलं, मनाला कळलं ना. कुठून कळलं, नाकाकडनं. तुमचं ज्ञान तिथनं झालं आणि मन नाकामधनं धावलं. अरे बाप, कधी प्रवचन संपतं आणि कधी जेवतो. मन हे ओढाळ गुरु, धावत राहतं. पण जर तिथे विवेक जागृत असेल, नाही, श्रवण करायचंय. श्रवणाने काय होणार आहे, तर ते अंतःकरणात माझ्या उतरणार आहे आणि सद्गुरूंना तेच अपेक्षित आहे. कारण वर्षभर हे कान फक्त संसार प्रपंचच ऐकत आलेले आहेत. माणूस काय करतो, जेव्हा 2 व्यक्ती भेटतात त्यावेळेला काय करतो, एकतर स्वतःबद्दल बोलतो, नाहीतर जो नाही त्याच्याबद्दल बोलतो. दुसरं काय करतो, हेच चालू असतं आणि ते ऐकत असतो कान. मग ह्या प्रवचनामधनं वर्षभरासाठी साठा अंतःकरणात घ्यायचा आणि मानस पूजेला लागायचा. मग कल्पनाने काय करायचं आहे, तर ह्या अंतःकरण चतुष्टय. मी कशासाठी एवढं सगळं सांगतोय, तर तुम्हाला ते कळलं पाहिजे. त्या अंतःकरणामध्ये सद्गुरूंना आणायचंय. मग ते शुद्ध नको का. एक मराठी गाणं होतं बघा, मन शुद्ध तुझं पृथ्वी मोलाची, चाल गड्या तुला भीती कुणाची, पर्वा कुणाची. मन शुद्ध तुझं. ज्या वेळेला तुझं मन शुद्ध असेल, त्या वेळेला त्या मनाची उपमा, तुलना पृथ्वी मोलाशी केलेली आहे. आणि मग चाल गड्या तुला भीती कोणाची. संत तुकाराम महाराज म्हणतात, पाप गेलियाची खूण निर्भय होई मन. ज्या वेळेला तुम्ही म्हणाल की मी निर्भय झालोय, मला भीती वाटत नाही, पाप गेलियाची खूण. स्वामी समर्थ काय म्हणतात, म्हणजे तारक मंत्रांमधनं स्वामींना केलेली आळवणी. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठशी. निशंक निर्भय हो मनारे, त्या मनाला सांगितलं. समर्थ रामदास स्वामी काय सांगतात, तर तुम्हाला बाह्य पूजा करता आली नाही तरी मानसिक पूजा करा.
त्यासाठी त्यांनी 205 मनाचे श्लोक लिहिले. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. गमू पंथ आनंत या राघवाचा. त्या मार्गावरनं जाण्यासाठी आधी गणेशाची तुम्हाला कृपा लागेल, मग सरस्वतीची कृपा लागेल, आणि मग तुम्हाला सद्गुरु कृपा प्राप्त होऊन तुम्ही या मार्गावरनं जाल. मनाला बोध केलाय त्यांनी 205 श्लोकांमधनं. हे जे मन आहे त्याला मानस पूजेमध्ये आपल्याला करायचंय स्थिर. कल्पनेने सद्गुरूंना हृदयामध्ये आपण आमंत्रित करायचंय. आद्य शंकराचार्यांनी 5 श्लोकांमध्ये मानस पूजेचं शिव मानस स्तोत्र लिहिलेलं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल, नसेल तर घरी गेल्यावर YouTube वरती शोधा आणि माधवी मधुकर झा त्यांच्या आवाजातला ऐका. अप्रतिम. आद्य शंकराचार्य या 5 श्लोकांमध्ये सगळी मानस पूजा सांगून टाकतात. आणि ह्या गुरुपौर्णिमेच्या औचित्याने जो काही अभ्यास घडत होता त्यामध्ये असं लक्षात आलं की जे म्हणून काही संत होऊन गेलेले आहे त्यांच्यामध्ये एक साम्य आहे. सगळ्या संतांनी नाम घ्यायला सांगितलंय. सगळ्या संतांनी काय सांगितलं? दुसरं विष्णू सहस्त्रनाम. अनेक संतांचं तुम्ही चरित्र उघडून बघा, सगळ्यांनी विष्णू सहस्त्रनामावर भर दिला. आणि तिसरं साम्य मानस पूजा. सगळ्या संतांनी मानस पूजा केलेली. आणि मानस पूजेमध्ये प्रत्यक्ष सद्गुरूंना भेटलेले आहेत. इतकं सुंदर ते शिव मानस स्तोत्र आहे. पहिल्या श्लोकामध्ये शंकराचार्य म्हणतात की रत्नजडित सिंहासन. आता मानस पूजेमध्ये गरीब व्हायला काय कारण आहे का आपल्याला? श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत मध्ये एका राजाची गोष्ट आहे. तो राजा असतो तरी सुद्धा तो राजगिऱ्याची भाजी लोकांना दान देत असतो. मग तिथे ते शंकर भट्ट पोचतात आणि ते म्हणतात की राजा, आता तू राजा आहे ना, भाजी कशाला वाटतोस, जड जवाहर दे की. मग ह्या मानस पूजेमध्ये खूप मोठं व्हायचं, श्रीमंत व्हायचं असं आद्य शंकराचार्य सांगतायत. आणि रत्नजडित सिंहासन त्यावरती सद्गुरूंचं आवाहन करायचंय. आबा माऊली, या ठिकाणी हिऱ्या माणकांनी सजवलेलं सिंहासन आपल्यासाठी मी स्थापन केलंय हो. आबा माऊली तुम्ही यावं, पण कुठे? अंतःकरण मध्ये बर का. आणि आबा माऊली आता आपण विराजमान व्हावं. मानस पूजेचा क्रम बघा, जो आद्य शंकराचार्यांनी सांगितलं तोच मी तुम्हाला सांगते. मग आबा माऊली तुमचे चरण कमल धुण्यासाठी मी गंगेचं शुद्ध जल आणलंय. नाहीतर असं करू का, मी गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, आणि मी पुण्यात राहते ना, चिंचवडला राहते, तिथली पौर्णमाई पण आहे, ती पण आणते. मी नाशिकला राहते ना, मग माझी गंगा गोदावरी ती पण आणते आबा माऊली तुमच्यासाठी. चरण कमलावरून घातली. नंतर या मानस पूजेमध्ये आचमन करण्यासाठी सद्गुरूंना पाणी द्यायचंय, शुद्धोदक पाणी द्यायचंय, सुंदर जल, गुलाबजल, हे सगळं आपण मनाने कल्पनेने निर्माण करायचंय. नंतर काय सांगितलेलं आहे की आता मानस पूजेमध्ये सद्गुरूंना स्नान घालायचंय, पंचामृतांनी स्नान घालायचं आहे. मी तुम्हाला यातच एक थोडासा प्रसंग सांगते की ज्या वेळेला परमपूज्य क्षीरसागर महाराजांनी देह ठेवला त्यावेळेला माझे आई बाबा नगरला राहत होते. त्यावेळेला आबा मावशी आमच्याकडे होते आणि तिथे तपोवनामध्ये सगळे संस्कार झाले. त्यानंतर आबा माऊली दोघही जण आमच्या घरी आले होते, नगरच्या घरी. त्यावेळेला मला आबांना आंघोळ घालायचं पुण्य मिळालं. आबा म्हणाले घाल पाणी. का सुंदर प्रसंग. हे मला कधी आठवतंय, मी आता ही मानस पूजेची ज्या वेळेला विचार करते, अरे गुरु माऊली तू माझ्याकडनं स्नान प्रत्यक्ष करून घेतलंय, मग मी आता मानस पूजेत तुम्हाला बोलवीन की घाल, गरम घाल पाणी घाल. अजून तो क्षण मला आठवला. मग स्नान घातल्यानंतर जगातली सुंदर उच्च असे रेशमी वस्त्र सद्गुरूंना अर्पण केले. मलयगिरी मधला चंदन टीका मी सद्गुरूंना लावलाय, अत्तर लावलंय.
आणि त्यानंतर काय केलंय, गंध पुष्प अक्षत अशी षोडशोपचारे 16 उपचारांनी सद्गुरूंची पूजा केली. सुंदर असं त्यांना नैवेद्य दाखवलाय, चांदीच्या न घेता सोन्याचंच तबक. आता भाव किती आहेत. जो कद्रू मनुष्य असतो ना, तो त्या मानस पूजेत पण विचार करतो, नाही बाबा सोन्याचे भाव खूप आहेत, पितळाचंच ताट बरं. होतं आपल्याकडनं. तिथे तसं व्हायचं नाही, मनाची श्रीमंती. आणि मग त्या मानस पूजेमध्ये आद्य शंकराचार्य पुढे काय सांगतायत, अशा प्रकारे पूजा केल्यानंतर मी माझ्या सद्गुरूंना, गंधर्व अप्सरा नृत्य गायन करतायत, सुंदर वादन त्या ठिकाणी सुरू आहे. अशी ती सुंदर अशी मानस पूजा रंगलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी काय करायचं आहे, तर ह्या सद्गुरूंना शेवटचं त्यांचं वाक्य फार महत्वाचं आहे. हे आपण रोज करायचं. आज घरी गेल्यानंतर तुम्ही हे असं लिहून ठेवा एखाद्या कुठल्या कागदावरती, आणि रोज सद्गुरूंना मानस पूजा झाल्यानंतर हा श्लोक म्हणायचा, म्हणजे ती मानस पूजा तुमची परिपूर्ण होते. काय म्हणतायत आद्य शंकराचार्य या मानस पूजा स्तोत्रामध्ये शेवटच्या 5व्या श्लोकात, जो फलश्रुतीचा आहे, काय म्हणतात, करचर कृतम वाककायजम कर्मजम वा श्रवणम नयनजम वा मानसम वा पराधम विहितमहवितम वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. हर हर महादेव. हो म्हणा. हे घ्या, माईक घ्या. या या या. हो. नाही, शेवटचा श्लोक घ्या फक्त. गेला का? हे घ्या, येतनं वाचा. हे बघा. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. हर हर करुणाब्दे श्री महादेव शंभो. यामध्ये आद्य शंकराचार्य काय सांगतायत, की ह्या कानाने जे ऐकलंय, नाकाने, डोळ्याने, कर काय म्हटलंय, करचरण कृतम, वाणीने मी काय बोललोय. नंतर विहित विहित. विहित म्हणजे काय, जी शास्त्राला अनुसरून आहे ती कर्म माझ्याकडनं झाली, काही शास्त्राला संमत नाही अशी कर्म झाली. ही दैनंदिन जीवनामध्ये रोज आपण करत असतो. मग या सगळ्या कायेने, वाचेने, मनाने माझ्याकडनं जे काही झालेलं असेल त्यासाठी शिवशंभो मला क्षमा करा. हा भाव त्या ठिकाणी महत्वाचा आहे, की शिवशंभो माझ्याकडनं अनंत अपराध होत आहेत. अहो साधं मी तुम्हाला उदाहरण सांगते. आपण ती भांड्यावाली बाई जेव्हा जाते, भांड्याचं टोपलं ठेवून जाते, मध्येच असतं, आपल्याला राग येतो, आपण पायाने बाजूला सरकवतो, करतो की नाही. अनेक गोष्टी असतात, झाडूला पाय लागतो, कितीतरी गोष्टी कळत नकळत आपल्याकडनं चालता बोलता अपराध होत असतात. म्हणून हा श्लोक त्यासाठी आपल्याला म्हणायचा आहे. हे मानस पूजेमध्ये आपल्याला सद्गुरूंना आपण मानस पूजा तर केलीच आहे, ती त्यावेळेला आव्हान तर केलंच आहे, पण रोज रात्री झोपताना हा श्लोक म्हणून झोपायचा, की भगवंता कळत नकळत माझ्याकडनं अपराध जे झालेले आहेत त्यासाठी तू मला क्षमा कर. क्षमा इतका भगवंत कृपाळू आहे, की कर्नाटक मधलं मला वाटतं गदक नावाचं गाव आहे, तिथं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज एकदा गेले. त्या ठिकाणी एक ब्राह्मण राहत होता, खूप जप झाला होता, त्याचा अधिकारी होता तसा. पण
कर्मधर्म संयोगाने वाईट वळण लागलं. मन हे ओढाळ गुरु परधन पर कामिनीकडे धावे, तशी त्याची गत झाली. आणि त्याला कळलं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज येणार आहे. ते एका ठिकाणी आलेले होते, हा बाहेर गेटच्या बाहेर. पाप गेलियाची खूण मन काय शुद्ध आहे का? नाही. भीती होई, त्याची हिंमत होई ना गेटच्या आतमधनं जायची. सद्गुरु माऊलींना आतमध्ये कळलं. त्यांनी सांगितलं बाहेर जो कोण आहे ना त्याला आत घेऊन या. अहो सद्गुरु आल्या आल्याच साष्टांग दंडवत धाय मोकळून ती व्यक्ती रडली. आणि सद्गुरूंना सांगितलं, अहो ते म्हणे बास काही बोलू नको, सगळं कळलंय, पण पुन्हा त्या भानगडीत पडू नको. आणि सद्गुरूंनी सांगितलं अख्खं जग जरी तुझ्या विरोधात गेलं तरी मी जाणार नाही. आता तुझा हात रामरायांच्या हातात दिलेला आहे, तो कधी सुटणार नाही. शरणागतासी तारी तोची एक सद्गुरु दाता, जैसे बालक वाढवी माता नाना यत्ने करून. हा शरणागत भाव मानस पूजेचा फार महत्वाचा गाभा आहे. मन शुद्ध हवं, निर्मळ हवं, ही अट आहे. शुद्ध मनानेच आपण करू शकणार आहे ना. मला एक मिनिट सांगा, मी आत्ता जर तुम्हाला सांगितलं की 1 मिनिट सगळ्यांनी डोळे मिटून या ठिकाणी बसा, लावूच शकणार नाही तुम्ही ध्यान. इतके नाना विचार डोक्यामध्ये सुरू आहेत. कानाला काय काय वेगळं ऐकायला येतंय, मनामध्ये काहीतरी सुरू आहे. ध्यान करायचं म्हणजे तरी काय करायचं असतं? हे कानाने ऐकणं बंद करायचंय, नाकाने वास घेणं बंद करायचंय, डोळ्यांनी पाहणं बंद करायचंय. मानस पूजेत तेच अपेक्षित आहे ना. मन तर धावतच आहे विषयांमध्ये. जालन्याचे आनंद सागर महाराज आपल्याला माहित असतील. इतका म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या पट्ट शिष्यांपैकी एक आणि मानस पूजेचा हातखंडा. सतत मानस पूजेमध्ये दंग असायचं. असं म्हणतात जालन्याला त्यांची जी खोली आहे त्या खोलीमध्ये सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम ऐकायला यायचं. आणि त्यांची मानस पूजा प्रसिद्ध होती. असायचे कुठे? जालन्याला. बरं, अजून सद्गुरू सुद्धा कशी परीक्षा बघतात बघा. खरं तर ही परीक्षा नसतेच, आपल्या शिष्याला तयार करणं असतं. आपण त्याला परीक्षा समजतो, धीर नसतो ना आपल्याकडे तेवढा. आणि तोच उपासनेनी साधनेनी येतो. मग काय झालं, हे जे आनंद सागर होते ना त्यांना लग्नच करायचं नव्हतं. त्यांनी ठरवलं होतं. पण सद्गुरू माऊलींनी काय केलं, एकदा त्याने काम दिलं. उत्सव होता, उत्सवामध्ये काही लुगडी आणायची होती बाजारातनं. ते काम त्यांच्यावर दिलं. आणि हे लुगडी आणायला बाजारात गेले आणि दुकानामध्ये दुकानदार दाखवतोय याचं पोत असं आहे, याचा रंग असा आहे, याचे काठ असे, हे काठ छोटेच आहे, याच्यावर प्रिंट अशी आहे. अहो तास दीड तास लावला की महाराजांनी इकडे, आनंद सागर महाराजांनी. आणि मग अशी छान लुगडी घेऊन आले आणि सद्गुरूंना दाखवली. मोठ्या प्रेमाने दाखवायला लागले, हे बघा हे रंग किती सुंदर, ही साडी बघा, हे बघा. सद्गुरू म्हणाले तुला संसार चांगला जमेल. आणि त्यांनी त्यांना लग्न करायला लावलं. म्हणजे येतंय लक्षामध्ये, इच्छा नसताना सुद्धा माणसाच्या काही इच्छा आकांक्षा शिल्लक राहतात, त्या सद्गुरू पूर्ण करून घेतात. आपल्याला वाटतं नाही नाही माझ्याच मनासारखं झालं पाहिजे. त्यांनी ते ठरवलेलं असतं आणि त्यांना लग्न करायला भाग पाडलं. त्यांनी प्रपंच करता करता परमार्थ कसा करायचा याचा आदर्श घालून दिला. अंबडला पण, अंबडच्या जवळच त्यांचं जन्मगाव आहे, अंबडला पण राम मंदिर बांधलंय, जालन्याला पण राम मंदिर बांधलंय. अनेक उत्सव झाले, अनेक उत्सवात प्रत्यक्ष गोंदवलेकर महाराज रामराय आलेले आहेत, अन्नपूर्णा आलेली आहे. हे बसायचंय जालन्याला. मानस पूजा सुरू. मानस पूजेमध्ये सद्गुरूंना बोलवणं, पाद्यपूजा करणं सगळं व्हायचं. सद्गुरूंना अत्तर लावायचं, सद्गुरूंना सुंदर गुलाबाचं फूल अर्पण करायचं. आणि कितीतरी किलोमीटर लांब असलेलं गोंदवले, तिथे परमपूज्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणावरती ते गुलाबाचं फूल जाऊन पडायचं.
तो अत्तराचा सुवास तिथेही जाणवायचा आणि इथेही त्यांच्या पत्नी विचारायच्या, अहो ही ना अत्तर, अहो चंदन कुठे कुठे. मानस पूजेमध्ये सद्गुरूंना अर्पण केलेलं असायचं. तिकडे गोंदवलेकर महाराजांना दर्शन करायला आलेली मंडळी म्हणायची, अरे आत्ता तर फुल नव्हतं, फुल आलं कुठून. तो माझा आनंद आहे ना, तिकडे त्यांनी मानस पूजा केली असेल. म्हणजे या मानस पूजेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की कल्पनेला सत्यात उतरवतं. भौतिक जगामध्ये कल्पनेने फुल तयार केलं होतं ना, ते प्रत्यक्ष उमटण्याचं सामर्थ्य आहे. मग माझी आबा माऊलींची जर का आपण अशी मानस पूजा नित्य नियमाने सुरू केली, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही का. पण त्याच्यासाठी नित्य नेम हवा. आज केलं उद्या चालायचं नाही. असे कितीतरी संतांचे तुम्हाला उदाहरण देता येईल. एक सुंदर उदाहरण सांगते की गेल्या वर्षभरापासून परमपूज्य नाना महाराज तराणेकर आपल्याला माहित आहे, टेंबे स्वामी महाराजांचे अंतरंग शिष्य. तर ह्या परमपूज्य नाना महाराज तराणेकरांचे एक शिष्य, पट्टशिष्य, तर त्यांना 17 वर्ष त्यांनी नाना महाराज तराणेकरांची सेवा केली, शुश्रूषा केली आहे. तर त्यांच्या संपर्कात गेली 2 वर्ष येण्याचं भाग्य मिळालं. तर त्यांचं नाव आहे विश्वास साठे काका. त्यांना नाना महाराज प्रेमाने श्रीखंड्या म्हणायचं, कारण नाना महाराज तराणेकरांना साक्षात शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अवतार मानलं जातं. आणि हे साठे काका इंदोरला त्यांचं घर आहे. मी ते सगळं जाऊन बघून आली आहे. फार सुंदर योग आले माझ्या जीवनामध्ये. आणि ते सहानेवरती चंदन उगाळायचे साठे काका. श्रीखंड्या झालं का रे उगाळून. एवढं मोठा देवारा, एवढं ते चंदन. वाटेल ती सेवा परमपूज्य साठे काकांनी परमपूज्य नाना महाराजांची केलेली आहे. आणि ते चंदन उगाळता उगाळता असं झालेलं आहे की आज ते दोघांना मी बोलवलं होतं, त्यांच्या शिष्यांना, म्हणजे शिष्य म्हणतच नाही ते कोणाला, आपले गुरुबंधू, पण ते आले नाही. तर त्यांनी पण अनुभव घेतलाय, आम्ही पण घेतलाय. त्यांचा हात जर आपल्या हातात घेतला आपण साठे काकांचा, तर आपल्या हाताला चंदनाचा सुवास येतो. साठे काका इकडनं गेले, नुसता सुगंधाच्या लाटा. आमच्या देव माझा युट्यूब चॅनलवरती साठे काकांचे दिव्यत्वाची अनुभूती, सत्संगाची दिव्य अनुभूती म्हणून असे भाग 1, 2 आणि उद्या 3रा येणार आहे, तर तुम्ही जरूर ऐका. म्हणजे ती चंदन उगाळता उगाळता अशी स्थिती झाली की देह सुवास. आणि हे परमपूज्य साठे काका रोज नाना महाराजांची मानस पूजा करतात. आजही तिथीप्रमाणे त्यांचा उद्या वाढदिवस आहे, जळगावला ते असतात. तर भल्या पहाटे उठावं, ब्राह्म मुहूर्तावर नाना महाराजांचं आवाहन करावं, मानस पूजा करावी आणि शेवटी सद्गुरूंना तांबूल भरवावा रोज. आणि तो तांबूल भरवला की इकडे साठे काकांचं तोंड लाल होतं. ते जे गुरुबंधू आज आले, येणार होते, त्यांनी सगळ्यांनी प्रत्यक्ष बघितलंय. किती सामर्थ्य. त्यांनी नाना महाराजांना पुरणपोळी मानस पूजेत अर्पण करावी की असं काहीतरी होतं की कोणीतरी पुरणपोळी आणून देतं त्यांना खायला, जे म्हणून सद्गुरूंना अर्पण करावं. आजही होतंय. मग काका म्हणतात हे काही एका दिवसाचं नाही आहे, अनेक वर्ष तप केलेलं. क्षीरसागर महाराजांचं एक कॅलेंडर आहे, दैनंदिनी येते ना, त्याच्यावर कालच्याच दैनंदिनीमध्ये होतं, प्रयत्नांची पराकाष्ठा, श्रम तप करा मग सद्गुरु कृपा, परमेश्वर कृपा, प्रयत्नांती परमेश्वर. हे माझं करून झालंय बाबा, आता मला पुढे शक्य नाही. मग हा भाव फार महत्वाचा आहे मानस पूजेमध्ये. एक 5 मिनिटं अजून सांगते आणि मग थांबते. या मानस पूजेमधल्या भावाविषयी थोडंसं आता आपण जाणून घेऊया. मानस पूजा केल्याने काय काय होतं आधी ते बघून घेऊ. तुम्हाला जर काही मानस पूजा करण्याची सवय लागली तर काय होईल, तुम्हाला जे मन धावतंय की नाही, कशातनं मन धावतं, आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत ना, डोळे, कान, नाक, यातनं
थंड वारं लागलं, गेलं तिकडं. हे जे धावणारं मन आहे इंद्रियांमधनं, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियांमधनं, ते थांबतं. म्हणजे काय होतं? मनाची एकाग्रता. आणि या मनाला काय आवडतं माहिती का? जर का मी सांगितलं, चला आज गुरुपौर्णिमा, दिवसभर जप करायचा, उठायचंच नाही जागचं, शक्यच नाही. भूक तरी लागेल, बाथरूमला तरी जावं लागेल, 2 नंबरला तरी जावं लागेल, कुठेतरी खाज सुटेल, पायामध्ये वळवळ, हे सगळ्यांचं होत आहे. मन बसूच देणार नाही तुम्हाला. पण तुम्ही त्या मनाला सांगितलं की तू काय कर, हार कर, छान छान फुलं निवड, चंदन उगाड, धूप दीप लाव, रांगोळी काढ, गुंतवलं ना कार्यामध्ये की मन खुश होतं. मग त्या मानस पूजेमध्ये तसंच करायचंय, त्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवायचं. सद्गुरूंना आसनावरती बसव बाबा, पाय धुव, आता चंदन उगाळ, चंदन लाव, फुलं वाहा. मन झालं एकाग्र. गेलं का कुठे? नाही, ती तिथंच. मन एकाग्र. रोज 10 मिनिटं जर का तुम्ही मानस पूजा केली तर उत्तम प्रकारचं मेडिटेशन होईल. नंतर दुसरं, किती ताणतणाव येतो आपल्याला. जीवन जगणं सोपं झालंय, पण आव्हानं केवढी आहेत, किती आव्हानं आहेत आपल्याजवळ. आता हे सगळं नीटचा प्रपंच बघते ना, माझी लेक डॉक्टर झाली, MD झाली, मला खूप बरं वाटलं, सुटली बाई या नीटच्या ह्याच्यामधनं, या सगळ्या ह्याच्यातनं सुटली ती. किती अवघड आहे. मग ह्या सगळे ताणतणाव जे आहेत, ज्या वेळेला आपण मानस पूजेमध्ये फक्त सद्गुरूंचा विचार करायला लागतो की माझ्या सद्गुरूंना काय काय आवडतं ते मी सगळं अर्पण करणार आहे, म्हणजे सकारात्मकता आली. मन तणावमुक्त व्हायला लागतं, कारण चांगले विचार. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. मनाला चांगल्या गोष्टी करण्याची सवय, मन सकारात्मक व्हायला लागतं. आणि तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे काय होते मानस पूजेने, माणसाचा जो अहंकार आहे ना, अंतःकरण चतुष्टय मधला, तो कमी व्हायला लागतो. आता ज्या वेळेला आपण बाह्य पूजा करतो, वा सुगंधी अत्तर आणले, काय भारीची फुलं आहेत, तुळशीच्या माळा, छान तुळस आणलीये बघून, तो शेला, ती माळ, सत्य झालं. आपण तिथेच अडकतो. बघितलं का, मी तो आणला होता हार, भारीचा आहे, चांगला, आबांना पाहिजे ना, असं तसं कसं चालेल. मन हे ओढाळ गुरु, झालं. हा अहंकार, अहंकाराचा वारा न लोगो माझ्या राजसाला. मग ह्या मानस पूजेत काय होतंय, आपण मनातच करतोय. मग सोन्याचं रत्नजडित सिंहासन ठेवलं काय, भरजारी पितांबर नेसवलं काय, मुकुट चढवला काय, सगळं त्याच त्याला. जो सूक्ष्म अहंकार आहे ना, तो अहंकार सत्व रजतम या भावांमुळे येतो, तो कमी व्हायला लागतो. हा महत्वाचा फायदा आहे मानस पूजेने. आणि हा जो अहंकार आहे ना, तोच पुढचे अनेक जन्म घ्यायला आपल्याला भाग पाडतो. त्यात निर्माण होतात ना अनेक गोष्टी. मला पुढे येऊ दिलं नाही, पुढच्या कार्यक्रमात मी येणार, आणि त्यातच मध्ये गचकली तर झालं. मग पुढच्या कार्यक्रमाला यायचं म्हणून फिरत राहा, मग पुढे गतीच नाही. फिरत राहा प्रेत योनीमध्ये. अहो पुढचा प्रवास भयानक बिकट आहे. आता तरी आपल्या ओळखीचे पाळखीचे लोक आहेत, तिथं कोणीच ओळखीचं नाही. मग अंते मती सा गती साठी हा जो अंतःकरण चतुष्टय मधला जो अहंकार आहे, तो मानस पूजेने कमी होणार आहे, म्हणून ती गरज आहे. हा अहंकार गळून पडेल. आणि पुढे काय होतं बघा, आपण सतत काय विचार करायचोय मनामध्ये, मी सद्गुरूंना सुंदर अत्तर लावेल, माझी सद्गुरू माऊली किती गोड दिसतीये, लोण्याचा गोळा आज मी देते बरं खायला. सतत हे भाव आहेत ना, चांगला विचार आहे. असं करता करता मी जे साठे काकांचं तुम्हाला उदाहरण सांगितलं ना, एक दिवशी तुमच्या हाताला वास येणार. लिहून देते. तुमच्या इच्छा पूर्ण सद्गुरू करणार. तिथे आबा माऊली तुम्हाला भेटायला येणार. अनुभव घेऊन बघा.
केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. मग आता आपल्याला वाटतं आज मी प्रवासात आहे, माझी पूजा बुडली, खंत वाटते ना बाह्य पूजा बुडली की. बऱ्याच जणांना वाटते, पुढचं माहित नाही मला बाकीच्यांचं, आज माझं तुळशीला पाणी घालायचंच राहिलं, रांगोळी राहिली देवासमोरची, दिवा लावायचा राहिला, लेकीनी तसाच लावला असेल न घासता न काजळी काढता. येतात ना हे भाव. आज माझा गुरुचरित्राचा अध्यायच राहिला, संकट हरणीच राहिली. मग काय करायचं? ही मानस पूजेतली शेवटची पायरी मनातच सुरू करा ना. मनातच घरी जा, तुळशीला पाणी घालून या, नमस्कार करा. तुम्ही येईपर्यंत ती तुळस नाहीच हे होणार. हे सामर्थ्य मनामध्ये जी चुकचुक हुरहुर लागते की नाही, माझं हे बुडालं, माझं ते बुडालं, मी प्रवासामध्ये, ते आपण मानस पूजेद्वारे करतो. आणि हे तुम्हाला मी का सांगते तर परमपूज्य साठे काका सध्याला पुण्यामध्ये, ते इथे पण जळगावला त्यांच्या घरामध्ये पूजा होती, इथं ते पूजा करतात, ती तिथे पोचते. ते म्हणतात आत्ता जरी कोणाला जळगावला पाठवलं तर गंधबिंद तुम्हाला ओला दिसेल, जणू काय आत्ताच पूजा केली आहे. हे सामर्थ्य मानस पूजेमध्ये. मग ही अशी मानस पूजा आपल्याला करायची. तुम्हाला एक माझं स्वतःचं उदाहरण सांगते. गोंदवलेला आम्ही 2 वर्षापूर्वी गेलो होतो. तसा योग असतो, माझ्या दोघी लेकींनी गोंदवलेला गुरुमंत्र घेतलेला आहे, रामराया त्यांचे गुरु आहेत. 2023चा प्रसंग आहे. आम्ही गोंदवलेला पोचलो आणि सकाळी तिथं जी पूजा होते सकाळची, जी त्या पूजेचं काय म्हणतात, काकडा सकाळचा तो, आणि त्या वेळेला महाराजांना लोणी अर्पण केलं जातं. सकाळी ते असतं ते सगळं. आणि उठायला मी कंटाळा केला, गेले नाही काकड्याला, म्हणजे थोडं उशिरा पोचले, काकडा झालेला होता आणि ते लोणी नंतर प्रसाद म्हणून सगळ्यांना मिळतं. उशिरा पोचले, मला लोणी मिळालंच नाही. मनामध्ये हुरहुर, महाराज चुकलं माझं. बघा हे मन, बघा मन हे ओढाळ गुरु झोपायला लावलं मला तिथं. बुद्धी सांगत होती तिथलं लोणी संपून जाईल, जा बाई जा. विवेक माझा जागृत करत होता मला. आणि मला ते लोणी मिळालं नाही, हुरहुर लागली. पुढे आम्ही आलो गिरवीला, पलटण जवळ गिरवी आहे, त्याला प्रतिवृंदावन म्हणतात. यशोदा मैया आहे ना, जेव्हा कंसाला मारायला निघून गेला वृंदावन मधनं, त्या वेळेला तो माघारी परत आला नाही, तर हे जे गिरवी गाव आहे त्या ठिकाणी यशोदा मैया आली, बसली आणि तिच्या हातनं लोणी खाण्यासाठी कृष्ण तिथे आलेला आहे. आपल्यापैकी ज्यांना जमेल त्यांनी अवश्य गिरवीला जाऊन या. आणि त्याला प्रतिवृंदावन म्हणतात. त्या ठिकाणी खूप संतांनी तप केले, तपोभूमी आहे. आम्ही त्या गिरवीला गेलो, मला माहिती कळाली होती, मंदिर शोधत शोधत आम्ही गिरवीला जाऊन पोचलो. तिथले जे विश्वस्त आहेत, परिचयाचे होते, फोन लावला, त्यांनी त्या पुजाऱ्याला सांगितलं. आम्ही गेलो की त्यांनी आम्हाला आतमध्ये घेतलं. तुम्हाला सांगते, इतकी सुंदर काळ्या पाषाणाची मूर्ती आहे, श्रीकृष्णाची बासरी वाजवणारी, आणि दोन्ही बाजूनी गायी आहेत, दोन्ही बाजूनी गायी आहेत. बरं, मी गेले, आम्ही नमस्कार केला, डोळे भरून त्या कृष्णाला पाहिलं आणि त्या गुरुजी म्हणाले हात पुढे करा. तिथे विड्याच्या पाण्यावरचा लोण्याचा गोळा उचलून माझ्या हातात ठेवला. वाजवा टाळ्या. लोण्याचा गोळा माझ्या हातात ठेवला तर सद्गुरू काय पाहिजे, मनामध्ये विचार करावा आणि तुम्ही तो पूर्ण करावा. दुसरा गोंदवल्यातला प्रसंग 2025चा, एकादशी होती, विष्णू सहस्त्रनाम म्हणून झालं. ते तिथे खोली आहे, जपासाठी सगळ्यांना बसवतात. आपण आपलं विष्णू सहस्त्रनाम वाचून झालं, म्हटलं आता तुळशी अर्पण करायच्या आहेत. मग आम्ही सगळेजण तिथे थोरले राम, धाकटे राम, तिथं गेलो आम्ही धाकटे रामपाशी, आणि कुठेच आम्हाला तुळस मिळेना. गाव तसं छोटं, येतानाही काही मिळाली नाही. आणि मग आम्ही काय केलं, शेंगदाणे विकत घेतले. एक सहस्त्रनामावली माझ्याकडे, विष्णू सहस्त्रनामावली होती, ती घेतली. मी एक एक नाव घेत होते, माझे मिस्टर एक एक शेंगदाणा समोर ठेवत होते तिथल्या एका वाडग्यामध्ये. सगळं ठेवून झालं. मग हे मला म्हणतात, अगं आरती, आम्ही ते
कृष्णाची एक आरती आहे, ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजंती माळा. ही आरती करतो आम्ही. त्यानंतर आरती, आमच्याकडे काही साहित्य नाही, तिथं काही तसं परमिशन नाही. मग आम्ही निघालो, मंदिरात आलो. मंदिरात इकडनं पुरुष इकडनं महिला, आणि मंदिरात आरती सुरू होती. आरती काय सुरू होती? ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजंती. काय पाहिजे? माझा नवरा तिकडनं माझ्याकडे बघते, मी त्यांच्याकडे बघते. काय पाहिजे? वरती हे तिथे श्रीकृष्णाची मूर्ती आहे बघा. पायोजी मैने राम रतन धन पायो. हे गोंदवलेकर महाराज रामरायाचे निस्सिम भक्त आहे, पण त्यांच्या समाधीच्या वरती कोण आहे? गिरीधर गोपाल आहे. तिथे ती आरती झाली. इतके अनुभव आहे. आता माझ्या वैयक्तिक कामानिमित्त उज्जैनला गेले होते. ह्या मागच्या म्हणजे कालच आले मी. ह्या 48 तासापैकी म्हणजे 32 तास जवळपास बसमध्येच होते. म्हणजे असं होतं की कधी कधी वाटतं सद्गुरू हे काय तुम्ही पूर्ण करू नका इच्छा. अशा त्या रांगेमध्ये लागलो. इतकी गर्दी, रविवार, आणि एक दुसऱ्या रांगेत माझी लेक गेली. मी माझा जीव कसावीस, पोरगी पुढे मी मागे. आणि मी म्हटलं बाबा देवा, एवढी गरमी, एवढं पावसाचं वातावरण, एवढ्या ह्याच्यामध्ये जर का कोणाला चक्कर आली आणि कोणी पडलं तर त्याला न्यायचं कसं ॲम्ब्युलन्स पर्यंत? हो, हा मनात विचार. एक 12-13 वर्षाची पोरगी चक्कर येऊन खाली पडली. कसं तरी झालं. म्हटलं देवा, अरे मनात विचार म्हणजे. आणि मग ते बघितलं की तिला काही तिथे सगळे वारा घालत होते, सगळे प्रयत्न सुरू होते. मग तिला कोणीतरी खांद्यावर घेतलं, तिकडे नेलं, आणि माझा नंबर हळूहळू तिकडं पुढे येत होता. आता माझ्या सद्गुरूंना, माझ्या स्वामीरायांना, महाकालला बघायचं होतं. म्हटलं देवा, हे सगळं डोक्यामध्ये, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी कसं व्हायचं रे बाबा आता माझं? पण तुम्हाला सांगते, तिथे पुढे गेले आणि काय झालं दैवी चमत्कार माहित नाही. क्षणभरासाठी सगळं विसरून गेलं. डोळ्यातनं नुसत्या अश्रुधारा होत्या. तिसरी वेळ होती, पण आधी पण झालं नाही एवढं सुंदर दर्शन झालं. आणि देवाची या द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारीची अनुभूती सद्गुरूंनी दिली. म्हणजे तुम्ही ह्या मनाने चांगलं चांगलं विचार करत राहा, तुम्हाला असे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. सुषमाताई वाटवे म्हणून एक महान संत विभूती होऊन गेल्या पुण्यामध्ये. युट्यूबवर त्यांचे खूप लेक्चर्स अवेलेबल आहे, आवर्जून बघा. तर त्या काय सांगतात की तुम्ही काय करायचं आहे, ध्यान आणि जप आणि ध्यान, जप आणि ध्यान, याच्यावर त्यांचा जोर आहे. मग तुम्ही असं करायला लागला की तुम्हाला काय होईल, एक एक गोष्टी आपोआप साध्य होतील. मग हे जप आणि ध्यान करण्यासाठी ही मानस पूजा उपयोगी पडेल. मग तुम्ही ह्या मानस पूजेमध्ये मन तुमचं एकाग्र केलं की तुमचं जपामध्ये लक्ष लागेल. एक तरी माळ अशी ओढावी की बस सद्गुरू आणि मी, तो क्षण लक्षात घ्या. 24 तास आबा माऊलींपाशी बसायचा गरज नाही, आपला प्रपंच पण करायचा आहे. पण असं झालं पाहिजे, या हृदयीचे त्या हृदयी व्हायला हवं. अशी मानस पूजा ती केल्याने आपल्याला ती साध्य होतं. आणि पुढची अवस्था जी असते ध्यानाची, ध्यान आपलं चांगलं लागायला लागतं. कारण काय होतं, आपण ह्या ज्या गोष्टी वरवरच्या करतो की नाही, पूजा आहे, काही पोथी वाचन आहे, त्यातनं सतत आपण डिमांडिंग नेचरमध्ये असतो. मला हे हवंय, मला ते हवंय, माझं हे झालं पाहिजे, माझं ते झालं पाहिजे, माझ्या मुलीचं लग्न झालं पाहिजे, चांगला जावई मिळाला पाहिजे, मग नवऱ्याचा पगार वाढला पाहिजे, माझं घर झालं पाहिजे, मला ही साडी पाहिजे, मला हा दागिना पाहिजे, ही नोकरी पाहिजे. हेच त्याच्यासाठी आपण हे सगळं पोथी पुराण पारायण करत असतो. मग ज्या वेळेला हे वरवरचं झालं, ज्या वेळेला तुम्ही ध्यानाला बसता मानस पूजेनंतर, त्या वेळेला तो काय सांगतोय, सद्गुरू काय सांगतात, हे कळायला लागतं. त्यासाठी ही मानस पूजा आहे. त्यासाठी आपल्याला मानस पूजा करणं गरजेचं आहे. मग आजच्या ह्या गुरुपौर्णिमेच्या प्रवचनामध्ये मी इथं थांबणार आहे.
मग यातनं आपण काय घ्यायचं आहे? अनेक जण आपल्यापैकी मानसपूजा करत असतील, त्यांनी अजून दृढ निश्चयाने ती मानसपूजा करायची आणि मानसपूजेला एक चांगलं रूप द्यायचं. त्यासाठी शिवमानस स्तोत्र जे आहे आद्य शंकराचार्यांनी लिहिलेलं, ते तुम्हाला उपयोगी पडेल. गजानन महाराजांची सुद्धा, दासगणू महाराजांनी लिहिलेली मानसपूजा इतकी सुंदर आहे. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात? तुमच्या सगळ्या आपत्ती टळून जातील, गंडांतर तुमचे टळून जातील, तुमचं मन शुद्ध होईल. मग काय पाहिजे अजून आपल्याला? आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपण सद्गुरूंच्या अधिक अधिक जवळ जाणं, त्यांच्या आज्ञेमध्ये राहणं, जेणेकरून काय होईल? त्यांना आनंद होईल. एक सुंदर माळ आपण ओढली, मनोभावे जर का आपण संकटहरणी वाचली, तर आनंद कोणाला होणार आहे? आपल्यापेक्षा त्यांना होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी आजच्या ह्याच नोटवरती आपण थांबूयात की मानसपूजा ही आपल्याला करायची आहे, जी आपल्याला सद्गुरूंच्या पर्यंत नेणारी आहे, पोहोचणारी आहे. तर आज या ठिकाणी मला जी संधी दिली, खरं तर म्हणजे त्यांची शिष्य असल्या कारणाने आपोआप ओघवतं ते माझ्याकडे आले असंही म्हणायला हरकत नाही. कारण की गोसावी अण्णा जे आबांचे शिष्य होऊन गेले, त्यांच्यासारखं दुसरा शिष्य परत होणे नाही. आणि एकमेव द्वितीय आम्ही त्यांना पाहत मोठे झालो. आणि कधीतरी तेव्हा असं होतं बघा मनामध्ये की आपण पण व्यासपीठावर बसावं. आणि ती इच्छा माझ्या आबा माऊलींनी पूर्ण केलेली आहे. अनेक संत सत्पुरुष आज ह्या मार्गावर असल्यामुळे येत आहेत, भेटतायत. पण डोळे मिटलं की फक्त माझी आबा माऊली, ते अनुसंधान आपल्याला टिकवता आलं पाहिजे. आता निघताना आमच्या बिल्डिंग मधली आम्ही ओला बुक केली, डॉक्टर आहेत MD राधा कट्टी म्हणून, तर त्या चालल्या होत्या घरी, वापस येत होत्या. मी त्यांना नमस्कार केला, त्या म्हणाल्या नको ठीक आहे, म्हणजे असं दुरूनच केला. ती म्हणे तू बाहेर चालली आहेस ना? मी म्हटलं हो सत्संगाला चालली. मला माहिती तू तिथेच जाणार आहेस. ही ओळख आहे आपली, ही ओळख आहे. तू सत्संगाला चालली असणार आहे, ही ओळख आहे. आपल्याला बघितल्यानंतर श्री गुरुदेव दत्त कोणाला म्हणावं असं वाटणं, ही आपली ओळख आहे, ही आपली अचिव्हमेंट आहे सद्गुरूंमुळे. तर सगळ्यांचे मी पुनश्च आभार मानते. सगळ्यांच्या अंतरंगामध्ये जे विराजमान सद्गुरू माऊली आहे त्यांना वंदन करते. आणि आबा माऊलींना सांगते की हे माझे मोडके तोडके बोल आपण स्वीकार करावे. आणि आपण जी संधी दिली त्यासाठी मी पुनश्च आभार मानते. आणि आभाराचे भार कशाला, आभाराचे भार कशाला, हार फुलांचे ते कशाला, हृदयामध्ये घर बांधले, हृदयामध्ये घर बांधले, दार ते कशाला, दार ते कशाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परमपूज्य श्री आबा माऊली की जय. सब संतन की जय. श्री गुरुदेव दत्त. इदन्न मम. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा